संघ साथीदारांचं आणि पाठीराख्यांचं निश्चितच या ठिकाणी लक्ष केंद्रित झालेलं असेल। पहिला चेंडू सकारात्मक सुरुवात, चेंडूची दिशा जर आपण पाहिली किंचित उजव्या यष्टी बाहेर चेंडू ठेवला होता। जीवनचा जर आपण विचार केला तर जीवन जो खेळतोय 4 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती एक उपयुक्त खेळी त्यानं साकारली आहे। आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं एक महत्त्वाचं काम या फलंदाजांना मात्र या ठिकाणी बजावलंय। या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी पलटताय दोनही फलंदाज, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो फलंदाज जीवन चौधरी। या 2 धावांच्या बरोबरीनं जीवन पोहोचते आपल्या वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती। एक जबरदस्त खेळी त्यानं साकारले, संयमी खेळी, एक बाजूने टिकून राहणं आणि संयमी खेळीमधून एक मोठी धावसंख्या उभारणं याचं जिवंत उदाहरण यावेळेस मात्र जीवन भोईरच्या माध्यमातून। आता मात्र पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावतोय तो गोलंदाज समाधान भोईर। एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे पेंदर संघामध्ये तोच समाधान भोईर यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजीचा मारा करतोय आणि निश्चितच यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी, ब्लॉक बॉल मध्ये चेंडू फेकलाय आणि फलंदाज जीवन चौधरी याची एक जबरदस्त बहारदार खेळी यावेळेस मात्र संपुष्टात। या ठिकाणी निश्चितच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी। 17 चेंडूंमध्ये 4 चौकाराच्या मदतीने 24 धावांची जबरदस्त खेळी त्यानं साकारली आहे आणि निश्चितच खऱ्या अर्थानं आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम ज्यानं केलंय तो जीवन चौधरी यावेळेस मात्र त्रिफळाचीत बांधून तंबूमध्ये परतलाय। परंतु संघनायकाने जी भूमिका दिली होती त्या भूमिकेला मात्र त्याने योग्य न्याय दिलाय। एक जबरदस्त खेळ त्याने या मैदानावरती साकारलाय। 24 धावांची जबरदस्त खेळी या ठिकाणी संपुष्टात येते, परंतु अजूनही अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे। अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत ज्या चमच्या षटकातील गोलंदाज समाधान भोईर। पुन्हा एक वार स्ट्रायकर एंडवरती फलंदाज, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, जबरदस्त भेदक मारा। मी मगाशीच म्हटलं होतं की पेंदर संघ, गावदेवी पेंदर संघाचा सलामीचं षटक टाकण्याची जबाबदारी ज्या संघनायकावरती असते तोच समाधान भोईर या सामन्यामध्ये मात्र या स्पर्धेतलं 4थं शेवटचं षटक या ठिकाणी फेकतो। आता मात्र दुसरी धाव घेण्याची संधी, अगदी सहजरित्या दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते। या 2 धावांच्या बरोबरीनं पहिल्या 17चा खेळ या ठिकाणी संपतोय। पहिल्या 17च्या समाप्ती अखेर उत्तर शिव संघाची धावसंख्या